कल्याणपुर पैनल नंबर 13 उद्धव बालासाहब ठाकरे गुट से चुनाव में किस्मत आजमा रहे ड के प्रत्याशी मधुकर उमेश म्हात्रे ने खड़े गोलोली परिसर में एक रैली निकालकर लोगों के घर घर तक पहुंचने की कोशिश की है। याद रहे कि मधुकर म्हात्रे वार्ड के स्थानिक युवा उम्मीदवार है और उन्हें महानगर पालिका कारोबार का अच्छा अनुभव है। यही वजह है कि उबाटा ने इन चारों उम्मीदवारों का प्रचार जोर शोर से चल रहा है। इसी पैनल नंबर 13 से मशाल निशानी लेकर चुनावी मैदान में किस्मत आजमा रही अधिवक्ता कीर्ति राजन धोने ने भी पैनल नंबर 13 खड़ौली परिसर में डोर टू डोर प्रचार कर जनता तक पहुंचने की कोशिश की है। इसके प्रचार रैली में स्थानीय जनता का भरपूर योगदान रहा है। इस उम्मीदवारों के समर्थन में अन्य लोगों के अलावा विलास कांबळे, संतोष सावंत ने अपना समर्थन दिया है। इनकी रैली में आशालेपाड़ा से लेकर नीलकंठ नगर, धनराज कॉलोनी, रमाबाई अंबेडकर कॉलोनी रोड, त्रिरत्न बुद्ध विहार इत्यादि परिसर में प्रचार किया है। तुम्ही दिलेल्या संधीचे सुंदर करून दाखवेल. आपला प्रभाग क्रमांक 13 स्वच्छ व सुंदर करीन. पण त्याच बरोबर या क्षणी मी इतके सांगतो, भव्य प्रजासत्ताकाचे मुख्य करीन. मागच्या 6 वर्षापासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे। अनेक समाज उपयोगी कामे आपण करत आलोय, विकासाची कामे आपण करत आलोय, अनेक प्रकारचे निधी आपण मंजूर करून इथे विकास घडवून आणलाय। कोणताही नगरसेवक नसताना मागच्या 5 वर्षामध्ये करोडो रुपयांचा निधी इथं आणला गेला आणि विकास केला गेला। परंतु तुम्हाला सांगण्यात आनंद होतो की याची पोचपावती म्हणून लोकांकडून जो रिस्पॉन्स मिळतोय तो अतिशय प्रचंड आहे आणि असाच रिस्पॉन्स नक्कीच येणाऱ्या 15 तारखेलाही मतपेटीत दिसणार आहे याची मला शाश्वती आहे, खात्री आहे। कारण की खडेगोलोली, विठ्ठलवाडी, आशेळे, नेहरूनगर, चिंचपाडा येथील जनता त्रस्त आहे। कारण की जे आधीचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी कोणतेही कामं केली नाही आहे आणि त्याच्यामुळे हजारो करोडो रुपयांचा टॅक्स या KDMC महानगरपालिकेकडे गेला। परंतु इथले विठ्ठलवाडीचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी काही त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आज आपल्या विभागामध्ये पाण्याची भीषण समस्या आहे, घाण पाण्याची समस्या आहे, खराब रस्ते, कचरा, दुर्गंधी, गुन्हेगारी असे प्रत्येक विषय आज इकडे भेडसावत आहे। लोक अत्यंत नाराज आहेत, त्रासलेले आहेत। पण ही परिस्थिती बदलण्यासाठी शिवसेना उभाटा हा सज्ज आहे आणि आम्ही युवा पिढी एकत्र येऊन एक लढा उभा केला आहे युथ ऑफ विठ्ठलवाडीच्या नावाखाली आणि नक्कीच लोकांचा जो प्रतिसाद आहे येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला ते मतपेटीत दिसेल ही मला खात्री आहे। इतकंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 13 खडेगोलोली, विठ्ठलवाडी, नेहरूनगर, आशेळे, चिंचपाडा या प्रभागातून मी शिवसेना उभाटाचा अधिकृत उमेदवार आहे मधुर उमेश म्हात्रे। त्याचबरोबर आमच्यासोबत कीर्तिताई ढोणे हे अ मधून उभे आहेत, ब मधून संध्याताई तरे आहेत आणि क मधून श्वेता जसलोक पांडे आहेत। असे तीनही महिला आहेत आणि मी एक पुरुष। तर तिन्ही सुशिक्षित महिला आहेत, एक ॲडव्होकेट आहे, एक संचालिका आहे शाळेच्या आणि स्कूलच्या आणि तिसरे माजी नगरसेविका होऊन गेले आणि असं एक सुशिक्षित युवा आणि तरुण लोकांचा, अनुभवी लोकांचा हा पॅनल आहे। तर आपल्या जनतेची साथ आम्हाला असू द्या हीच प्रार्थना करतो। जय महाराष्ट्र। मी ॲडव्होकेट कीर्ती राजन ढोणे प्रभाग क्रमांक 13 अ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे उमेदवारी लढवत आहे। आमच्या पॅनलमध्ये अजून 3 अधिकृत उमेदवार आहेत, म्हात्रे साहेब आहेत, तरे मॅडम आहेत आणि श्वेता पांडे मॅडम आहेत। आज आम्ही कुठल्या पॅनलमध्ये तुम्ही उभा आहेत? अ, ब, क, ड कुठली? मी प्रभाग क्रमांक 13 अ मधून उमेदवारी लढवत आहे। असे प्रत्येक काय सांगा। तसेच मला आज आपल्याला सुचवायचं आहे की गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये आमची प्रचार यात्रा सुरू आहे। आज आम्ही आशाळे येथे आमची प्रचार यात्रा सुरू केली। आशाळे प्रभागातील सर्व नागरिकांना आम्ही भेट दिली, घरोघरी जाऊन आम्ही भेट दिली। तर त्यांनी आम्हाला त्यांच्या समस्या सांगितल्या, त्यांचे प्रश्न आमच्यासमोर मांडले। ते हे सगळे प्रश्न का उभे राहिले ते यापूर्वीचे जे नगरसेवक आहेत त्यांनी इथं काहीच लक्ष दिलं नाही। आज आमच्या प्रभागाची अवस्था अत्यंत बिकट आहे, ना आम्हाला प्यायला पाणी आहे,
ना आमच्याकडे रस्ते आहेत, ना आमच्याकडे रस्त्यावर लाईट आहे, आमचा महिला प्रवर्ग सुरक्षित नाही, गुंडेशाही आमच्याकडे अप्रमाणात वाढलेली आहे. हे सगळे प्रश्न आमच्यासमोर उभे आहेत. तर मला अशी विनंती करायची की येत्या 15 जानेवारीला आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांनी आमच्या पॅनलला मशाल या चिन्हावर बटन दाबून आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं. त्याचं कारण असं आहे की आमचा पॅनल काम करणारा पॅनल आहे, अन्यायाविरुद्ध लढणारा पॅनल आहे, नेतृत्व करणारा पॅनल आहे. जर आमचा पॅनल आला तर आम्ही या प्रभागामध्ये सगळ्या समस्या सोडू आणि आमची टीम या सगळ्या प्रभागामध्ये कार्यरत आहे. तर माझी विनंती आहे की एक विश्वास त्यांनी आमच्यावर जो दाखवला आहे नागरिकांनी, तो विश्वास आम्ही सार्थक करून टाकू. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय जय शिवराय, जय भीम. आज आदरणीय ॲडव्होकेट कीर्तिताई ढोणे यांचा हा प्रचार मिरवणूक या ठिकाणी होत असून आम्हाला एक म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की आतापर्यंत जे काही उमेदवार मिळाले ते आमच्या होतीचे नव्हते, पण आज सुशिक्षित उमेदवार आणि तरुण उमेदवार आमच्यामध्ये आम्हाला मिळाला. त्यामुळं आम्ही पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहोत. आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की आमच्या समाजाची प्रत्येक जी आर्थिक परिस्थिती आहे, त्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ताईंनी जे सांगितल्या त्या पूर्ण करण्याची शाश्वती असल्यामुळं आमच्या समाजातील जे काही संस्था आहे, ज्याप्रमाणे म्हणजे आमची वंचित बहुजन आघाडी आहे, पंचशील प्रसारक मंडळ आहे, त्रिरत्न बुद्धविहार मंडळ आहे किंवा इतर मंडळ, सामाजिक मंडळ, तरुण विद्यार्थी मंडळ जे आहे ते ताईंच्या पाठीशी आम्हाला हमखास विनंती आहे की आमच्या विभागाचा प्रचार होईल. आज एक खूप म्हणजे जी प्रचार सभा आहे खूप चांगल्या तऱ्हेनं पार पाडली आणि समाजाने प्रत्येक तरुण वर्गाने साथ दिला, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ताईंना आश्वासन देतो की आम्ही येणाऱ्या पुढच्या 15 तारखेला एकमेवप्रमाणे पूर्ण समाजातील तरुण आणि पूर्ण मंडळी आपल्याला विजयी करण्याचा प्रयत्न करू आणि ताई हमखास विजयी होईल अशी शाश्वती देतो. जय भीम. जय महाराष्ट्र. मी संतोष सावंत, युवासेना कल्याण जिल्हा समन्वय. आज आमच्या प्रभाग क्रमांक 13 ज्याचं एक टोक आहे विठ्ठलवाडी, जे दुसरं टोक आहे आशेळेपाडा. आज मी आशेळेपाडा येथील आमचे उमेदवार, अधिकृत उमेदवार, प्रभाग 13च्या अच्या उमेदवार जे आहेत ॲडव्होकेट कीर्तिताई ढोणे यांच्या प्रचारानिमित्त आज मी आशेळेपाडा इथं आम्ही आज आलो होतो. तेथील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि ही विजयाची नांदी आहे. येणाऱ्या 15 तारखेला या नागरिकांकडे जर तुम्ही पाहिलं असाल ना, ते नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यांना कोणी काही कसलं आमिष दाखवून बोलवलेलं नाही, ते स्वखुशीने आज इथे आलेले आहेत. आज आपल्यासमोर जे नागरिक होते इथले स्थानिक, त्यांनी सांगितलं की इथले जे बुद्धविहार आहेत किंवा इथले काही मंडळ आहेत त्यांनी उत्स्फूर्तपणे त्यांना पाठिंबा दिलेला आहे. सोबत वंचित बहुजन आघाडीचे पण जे काही पदाधिकारी आहेत तिथे, त्यांनी देखील त्यांना एक स्थानिक नागरिक म्हणून त्यांना एक पाठिंबा दिला आहे. पक्षाची जबाबदारी वेगळी असते, पण तो एक स्थानिक उच्च शिक्षित ॲडव्होकेट जर ताई जर आपल्याला नगरसेवक जर भेटत असेल तर आपल्या प्रभागाचा विकास हा हमखास होणार आहे. आणि येणाऱ्या 15 तारखेला मी इथं श्वासती देऊ इच्छितो की येणाऱ्या 15 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं जी निशाणी आहे मशाल, या मशालीचा प्रकाश या पॅनल क्रमांक 13 वरती हमखास पडणार आहे. आणि 13 मधील अ, ब, क, ड हे चारही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार आहे. इतकंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.